नमस्कार, आपण पाहत आहात रोकठोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। गेल्या अनेक दिवसांपासून पंढरपूर शहर व तालुक्यातील तरुणांसाठी उपजीविकेचा प्रश्न असलेल्या पंढरपूर तालुक्यातील MIDC पुन्हा एकदा प्रलंबित राहिलेली आहे। पंढरपूर तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून पंढरपूर तालुक्यात MIDC करण्याबाबत वारंवार चर्चा आणि बैठका झाल्या होत्या। कधी पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर तर कधी बाबुळगाव, अढीव, कासेगाव या गावाची पाहणी करण्यात आली। यानंतर कासेगाव या ठिकाणी MIDC करण्याबाबत मोठमोठ्या बैठकाही घेण्यात आल्या होत्या। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कासेगावमध्ये संपूर्ण प्रशासन तळ ठोकून MIDC करण्याबाबत चर्चा विनिमय करत होता, तर दुसरीकडे राजकीय नेत्यांनी देखील पंढरपूर शहरातील कासेगाव या ठिकाणी MIDC होणार असल्याचे जाहीर केले होते। यानंतर औद्योगिक विकास महामंडळाचे पथक कासेगाव या ठिकाणी येऊन MIDC करण्याबाबत कासेगावच्या आवारात चर्चाही झाली। या चर्चेत अधिकाऱ्यांसोबत लोकप्रतिनिधींची देखील मोठी उपस्थिती होती। पंढरपूर तालुक्यात MIDC होणार ही चर्चा ऐकून पंढरपूर तालुक्यातील आणि शहरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता। मात्र विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील MIDCचा प्रश्न हा जैसे थेच राहिला आणि ठरल्याप्रमाणे प्रत्येक विधानसभेला ज्या पद्धतीने MIDCचे नाव घेऊन पंढरपूरकरांची क्रूर चेष्टा केली जाते, तीच चेष्टा याही वेळी राजकीय नेत्यांनी केली असल्याचे दिसून येत आहे। विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील MIDC करता भूसंपादन करण्यात येईल असे भाकीत करणारे राजकीय नेते मात्र MIDC वर बोलायलाही तयार नाहीत। त्यामुळे निवडणुकीपुरते पंढरपूरकरांना MIDCचे गाजर दाखविण्यात आले आहे का, असाच प्रश्न सुशिक्षित बेरोजगार तरुण विचारताना दिसून येत आहे। पंढरपूर तालुक्यातील रोजगार उपलब्धीचे स्वप्न पाहणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाच्या स्वप्नावर राजकीय नेत्यांनी अक्षरशः बुलडोजर फिरवला आहे। पंढरपूर तालुक्यातील MIDC होईल आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, बेरोजगाराच्या हाताला रोजगार मिळेल अशी दिशाभूल करणारे नेते मंडळी आज MIDC वर बोलायलाही तयार नाहीत। त्यामुळे काय झाले MIDCच्या आश्वासनाचे, काय झाले त्या घेतलेल्या बैठकांचे आणि काय झाले उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या आश्वासनाचे, असाच प्रश्न सर्वसामान्य पंढरपूरकर विचारताना दिसत आहे। मात्र MIDCचा बागुलबुवा करून झोळीत मतदान पाडून घेणारे राजकीय नेते मंडळी आता मात्र MIDC वर मौन बाळगून आहेत। त्यामुळे आता आगामी काळात जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत पुन्हा हा MIDCचा गाजर पुढे करून निवडणूक तर लढवली जाणार नाही ना, असाच प्रश्न सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगार पंढरपूरकर विचारताना दिसून येत आहे।